या बातमीचे प्रायोजक आहेत उमामा फॅशन विजापूर्वे सोलापूर। आज राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी आंदोलन केले होते, तसेच संपात सहभागी झाले होते। याबाबत सोलापुरातील जिल्हा परिषदमध्ये देखील विविध कार्यालयात कर्मचाऱ्याविना कार्यालय परिसरात शुकशुकाट दिसून जरी आला तरी मात्र प्रत्येक कार्यालयातील विभागनिहाय विभाग प्रमुख उपस्थित राहिल्याने जिल्हा परिषदच्या कामकाजावर कुठल्याच प्रकारचा परिणाम झाला नाही, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे। आज संपामुळं आमचे संप जरी असला तरी आमचे सगळे ऑफिसेस जिल्हा परिषदचे BDOचे ऑफिसेस PSC मला शिक्षणाधिकाऱ्यांनी जे कळवले त्यानुसार 60 ते 70% शाळाही सुरू आहे। थोडा आम्ही काल प्लॅनिंग केल्यामुळं सेवेंवर काय म्हणजे थोडा परिणाम झाला आहे, पण जे महत्त्वाचे ऑफिसेस आहे ते सगळे सुरू आहेत। शासनाने 13 मार्च 2023 रोजी परिपत्रक काढून सांगितले आहे की शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करावे। संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांच्याकडे द्यावी। तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याचे कर्मचाऱ्यांना अवगत करण्याचे शासनाने परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांना कळविले होते। सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे कार्यालये पूर्णपणे चालूच होती, त्यात विभाग प्रमुखांची पूर्णपणे उपस्थिती देखील होती। एकूण कर्मचारी 12,998 पैकी पूर्व परवानगीने रजेवर असलेले 303 कर्मचारी तर संपात 7,502 कर्मचारी सहभागी होते, तर आज कार्यालयात उपस्थित म्हणून 5,193 कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे। तसेच जिल्ह्यात एकूण 4,694 शिक्षक संपात सहभागी झाले होते, तर एकूण 4,368 शिक्षक हे उपस्थित असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। या संपामुळे 1123 शाळा बंद असल्याची देखील माहिती समोर आली आहे, तर एकूण 203 शिक्षक हे रजेवर होते। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पॅन्ट्स जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजान ईद बकरी ईद आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर्वे सोलापूर। संपर्क 99 21 03 70 94।